नमस्कार. मी वैद्य प्रशांत. आयुर्मंत्रा चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा हे व्हिडिओ अपडेट करतो किंवा काही पेशंट्स आम्हाला कॉल करतात किंवा क्लिनिकमध्ये आल्यानंतर आमच्यासमोर अ, एक क्वेश्चन असतो किंवा खूप मोठा प्रश्न असतो की डायबिटीज या आजारासाठी आम्ही आयुर्वेदिक चिकित्सा का बरं चूज करावी. तर त्याचं खूप एकदम सिंपल उदाहरण आहे की का बरं तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा ही डायबेटिक आजारासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे. आत्तापर्यंत किती सारे असे पेशंट आहेत भारतामध्ये, तुमच्या पाहण्यामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, की ज्यांनी ॲलोपॅथिक चिकित्सा चालू केली आणि त्यांचा डायबिटीज बरा झाला आहे. तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट होतो वयाच्या 40व्या वर्षी, 45व्या वर्षी. तुम्ही एका गोळीपासून सुरुवात करता. त्याच्यानंतर तुमचं वय वाढायला लागतं. मग तुम्ही इन्सुलिनवर शिफ्ट करता. त्यानंतर मे बी तुम्हाला अजून 1-2 मॉलिक्यूल लागतात आणि ते अशाच पद्धतीने तुमची लाईफस्टाईल डिटोरिएट होत राहते. तुमचं शुगर तर कंट्रोलमध्ये येत नाही. मे बी काही काळ तुम्हाला ब्लड शुगर लेवल ज्या आहेत त्या नॉर्मल जाणवतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे असे किती एक्झाम्पल आहेत की ज्यांनी मॉडर्न मेडिसिन चालू केलेली आहेत आणि त्यांची शुगर ही कंट्रोलमध्ये आलेली आहे. अजूनही एक्झाम्पल घे, हायपरटेन्शनसाठी, थायरॉईडसाठी, कॅन्सरसाठी, रुमेटेड आर्थरायटिस, आमवादसाठी आणि ज्यांचं हे आजार हे बरे झालेले आहेत. मोस्ट ऑफ द टाईम मॉडर्न मेडिसिन हे लाईफ सेविंग ड्रग आहेत की ते तुम्हाला तुमच्या आजारपणामध्ये जेव्हा तुमचे व्हायटल ऑर्गन्स व्यवस्थित काम करू शकत नाही किंवा तुम्हाला पेन फॅक्टर हा खूप जास्त जाणवतो, अशा कंडिशनमध्ये ते तुम्हाला हेल्प करतात. ते लाईफ सेविंग ड्रग्ज आहे. क्रॉनिक डिसिजेसमध्ये ते तेवढेच इफेक्टिव्ह होतील याची काहीच खात्री नाही. तुम्ही 10 वर्ष घ्या, तुम्ही 15 वर्ष घ्या, तुम्ही 20 वर्ष घ्या, ती औषधं चालूच राहतात. त्यांचे डोसेस व्हॅरी करतात, त्यांचे मॉलिक्यूल व्हॅरी करतात, पण ती औषधं तुमचे पूर्णपणे बंद होतील अशा केसेस खूप रेअर आहेत. अशा कंडिशनमध्ये जर का तुम्हाला तुमचा आजार पूर्णपणे बरा करायचा आहे किंवा तो कंट्रोल करायचा आहे आणि त्याचे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जर का तुम्हाला रिव्हर्स करायचे आहे, तर आयुर्वेद ही भारतीय जीवनशैलीनुसार, भारतीयांच्या आयुष्यमानानुसार, भारतीयांच्या ॲन्सेस्टर पूर्ण हिस्ट्रीनुसार पूर्ण प्रभावी असं शास्त्र आहे. हे तुम्हाला तुमच्या जुनाट आजारापासून रिकव्हरी देण्यासाठी सक्षम आहे, कंट्रोल करण्यासाठी सक्षम आहे, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ आणि तुमची क्वांटिटी ऑफ लाईफ ही इम्प्रूव्ह करण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा म्हणतो की या क्रॉनिक डिसिजेसमध्ये, डायबिटीजमध्ये स्पेसिफिकली, थायरॉईडमध्ये, हार्ट डिसिजेसमध्ये आणि कॅन्सरमध्ये तुम्हाला जर ड्रग ऑफ चॉईस घ्यायचा आहे, चूज करायचा आहे, तर तुम्ही आयुर्वेदिक लाईफस्टाईल, आयुर्वेदिक ड्रग ऑफ चॉईस हा चूज करायला पाहिजे. हाच तुम्हाला काही काळानंतर, काही महिन्यानंतर तुम्हाला निरोगी किंवा व्याधीमुक्त आयुष्याकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला यावर कोणतीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आयुर्मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद.